Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of problem set 4. Question number 7. Write the ratio of first quantity to the second quantity in the reduced form. First question is 1024 MB and 1.2 GB. अजून एक माहिती दिली त्याच्यामध्ये 1024 MB इज इक्वल टू 1 GB. आता मोबाईलचा डेटा असेल किंवा इतर कुठला डेटा असेल तर तो या MB मध्ये मेगाबाईट किंवा गेगाबाईटमध्ये मोजला जातो. मग ते रिलेशन काय? तर 1024 MB म्हणजेच 1 GB. मग आपल्याला रेशो जेव्हा घ्यायचं असेल त्यावेळेस आपण युनिट 1 वापरतो. एका युनिटमध्ये सगळं पाहिजे. मग हा MB हा GB चालणार नाही. मग ह्या MBचं GB करूया. दॅट इज 1 GB अँड 1.2 GB. दोन्ही सारखे आहेत म्हणजे 1/1.2. मग आता याचं डेसिमल काढायचं असेल तर 10ने मल्टिपल करावं लागेल. वरती सुद्धा 10ने म्हणजे 10/12. आता सिम्प्लिफाय करू शकतो आपण. 2ने डिवाइड करा. 2 5 जा 10, 2 6 जा 12. दॅट इज 5:6. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. कंप्लीट करा. ओके, व्हिडिओ पॉज करा. नाव सी द सेकंड. Second example is 17 rupees and 25 rupees 60 पैसे. 25 रुपीज 60 पैसे. आता लिहिताना आपण हे कसं लिहितो? आता हे रुपीज आहे, इथे पैसे पण आहे. मग हे फक्त रुपयात लिहायचं असेल तर कसं लिहिणार? दॅट इज हे झालं 17 रुपीज. रुपीजचं पण चिन्ह वापरलं तरी चालेल. रुपीज 17 आणि याला कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण काय लिहिणार? रुपीज 25.60 एवढं याला या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता रेशो देअरफॉर 17/25.60. 2 डेसिमल पॉईंट आहे. 100ने मल्टिपल करावं लागेल. वरती पण तेवढंच 17002560. इथे हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. 5ने डिवाइड करा. 5ने नाही होणार, आता 2ने होईल कारण इथे शेवटी इवन नंबर येतो. 2ने केलं तर 2 8 16, 2 5 10, 2 1 2, 2 2 4, 2 8 16. आता इथून मला वाटतं 85 आणि 128 हे कुठल्या टेबलमध्ये येतं? कुठल्या येतं? त्यात कॉमन फॅक्टर नाही आहे म्हणजे तोच रेशो कॉन्स्टंट राहील. दॅट इज 85:128 हा त्यातला रेशो असणार आहे. त्यातलं थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल बघा. त्यातलं 5 डझन अँड 120 युनिट्स. 120 युनिट्स. आता डझन आणि युनिट्स आहेत. कुठंतरी एक युनिट हे करावं लागेल. एक तर याला डझन करा किंवा याला युनिट करा. मग याला युनिट करायचं असेल तर 5ने मल्टिपल करावं लागेल. 5 डझन इज इक्वल टू 5 इंटू 12ने मल्टिपल करा कारण 1 डझन म्हणजे 12 युनिट्स इज इक्वल टू 60 युनिट्स. रेशो बघा 60/120. 0 0 कॅन्सल. 6 1 जा 6, 6 2 जा 12. दॅट इज 1/2. दॅट इज 1:2 हा रेशो असेल.
ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, पुढचं आहे 4 स्क्वेअर मीटर अँड 4 स्क्वेअर मीटर अँड 800 स्क्वेअर सेंटीमीटर. 800 स्क्वेअर सेंटीमीटर यांचा रेशो घ्यायचा. इथे मीटर आहे, इथे सेंटीमीटर आहे. या आता मीटरचं सेंटीमीटर कन्वर्ट करा किंवा सेंटीमीटरचं मीटर करा, कोणतंही चालेल. मग आता 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके, इथे स्क्वेअर मीटर आहे म्हणजे याचा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर करा. 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 100 इंटू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. हे त्याचं रिलेशन आहे. ओके, मग आता रेशो घेताना यांचा आणि याचा घ्यायचा आहे. मग काय घेणार? 4 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 4 इंटू 100 इंटू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. आता रेशो घेणार आपण 4 इंटू 100 इंटू 100 डिवायडेड बाय 800. 1 2 1 2 4 1 4 4 2 8 1 2 50. दॅट इज 50/1 इज इक्वल टू दॅट इज 50:1. 50:1 हा रेशो त्याच्यामध्ये असणार आहे. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. फिफ्थ क्वेश्चन है 1.5 kg 2500 ग्रॅम. आता एक तर के जीचं ग्रॅम करा किंवा ग्रॅमचं के जी करा. मग इथे के जी करायचं असेल तर काय करणार? 2500/1000 kg. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम. 1 2 1 2 म्हणजे इथे काय येईल आता? इज इक्वल टू 2.5 kg. मग रेशो काय घेणार? 1./2.5. एक एक डेसिमल दोघांचा पण आहे, काढून टाका. 15/25. 5 3 जा 15, 5 5 जा 25. दॅट इज 3:5. 3:5. Okay, now see the next example, example number 8. Number question, if A/B is equal to 2/3, then find पहिली व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. 4A + 3B/3B. ओके, 1/B is equal to 2/3. Multiply both sides
बोथ साइड्स बाय, आता इथे याला एला 4ने मल्टिपल केले, बीला 3ने, म्हणजे 4/3. 4/3ने मल्टिपल करायचं, मग काय होईल 4a/3b इज इक्वल टू 8/9. 8/9 हे मल्टिपल केल्यानंतर हे होणार आहे. नंतर बाय युझिंग कंपोनेंडो, फक्त न्यूमरेटरला ॲडिशन आहे. बाय युझिंग कंपोनेंडो काय होईल 4a + 3b अपॉन 3b इक्वल टू 8 + 9/9. Therefore 4a + 3b upon 3b is equal to 17/9. त्याची व्हॅल्यू आली आहे 17/9. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड. (5a² + 2b² upon 5a² - 2b²) हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आता इथे a² b² आहे, म्हणजेच काय करावं लागेल, टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. a² upon b², दॅट इज 4/9. तसंच याला 5ने मल्टिपल केलं आहे 2ने, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 5/2. मग काय होईल, therefore 5a² upon 2b² 20/18. 5a² upon 2b². पाच चौक 20 आणि 9 दुने 18. बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो, बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. 5a² + 2b² upon 5a² - 2b² 20 + 18 upon 20 - 18 is equal to 38/2, that is 19/1, that is 19. Therefore 5a² + 2b² upon 5a² - 2b². The final answer is 19. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाउ सी द थर्ड example, a³ + b³ upon b³. Third, a³ +
बी क्यूब अपॉन ए क्यूब. आता या ठिकाणी क्यूब आहे म्हणजे इथे काय टेक क्यूब ऑफ बोथ साइड्स, दॅट इज ए क्यूब बी क्यूब. मग याचा क्यूब घेतला तर 8 आणि याचा 3चा 27. मल्टिप्लिकेशन करायचा काही विषय नाही आहे. बाय युझिंग कंपोनेंडो फक्त. बाय युझिंग कंपोनेंडो काय होईल, ए क्यूब प्लस बी क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 8 प्लस 27 अपॉन 27. Therefore a cube plus b cube upon b cube is equal to 35 upon 27. upon 27. Okay, now see the fourth example. Fourth, 7b minus 4a upon 7b plus 4a. a upon b is equal to 2 upon 3. आता स्टार्टिंग b ने झाली आहे आणि रेशो देताना a अपॉन b दिला आहे. तर बाय युझिंग इन्व्हर्टेंडो, बाय युझिंग इन्व्हर्टेंडो गुणाकार व्यस्त घ्या फक्त. b अपॉन a इज इक्वल टू 3 अपॉन 2. आता इथे बीला 7ने मल्टिपल केलं आहे, एला 4ने केलं आहे. मल्टिप्लाय बोथ साइड्स, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 7 अपॉन 4. दॅट इज 7b अपॉन 4a इज इक्वल टू 21 and 8. नंतर बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो, बाय युझिंग अँड डिव्हिडेंडो, कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. काय होईल याच्यात मग आता, 7b प्लस 4a अपॉन 7b minus 4a, that is 21 plus 8, 21 minus 8. Therefore 7b plus 4a upon 7b minus 4a is equal to 29 upon 13. 29 upon 13. Okay, by using invertendo. Seven b plus 4a upon 7b minus 4a, 13 upon 29. 13 upon 29. Okay, now see the next question. Question number 9. If A, B, C and D are in proportion, then prove that. पहिलं प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. 11a square plus 9ac upon 11b square plus
9BD is equal to A cube plus 3AC divided by B square, सॉरी इथे पण स्क्वेअरच आहे वरती, A square plus 3AC B square plus 3BD हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. 11A square plus 9AC 11B square plus 9BD equal to A square plus 3AC and B square plus 3BD. ओके, इथे आपल्याला देताना काय दिले बघा, A B C D आर इन प्रोपोर्शन. A B C and D are in proportion. Therefore, A upon B is equal to C upon D by using K method. K method काय? A upon B equal to C upon D is equal to K. Therefore, A upon B is equal to K. C upon D is equal to K. Therefore, A is equal to BK and C is equal to DK. A is equal to PK and C is equal to DK. इथपर्यंत आपण फाइंड आउट केलं. आता आपल्याला LHS आणि RHS घ्यावी लागेल. LHS बघा, LHS is equal to 11A square plus 9AC upon 11B square plus 9BD. Therefore, LHS is equal to 11 into BK bracket square plus 9 into A म्हणजे BK आणि C म्हणजे DK divided by 11 into 11B square राहणार आहे. इथे काही दुसरं व्हॅल्यू पुटअप करायची नाही आहे म्हणून 11B स्क्वेअर आणि 9BD इथे काही व्हॅल्यू पुटअप करायच्या नाही आहेत. देअरफॉर LHS इज इक्वल टू, इथे काय होईल आता, 11B स्क्वेअर K स्क्वेअर B स्क्वेअर K स्क्वेअर प्लस 9BD K स्क्वेअर अपॉन 11B स्क्वेअर प्लस 9BD. वरती K स्क्वेअर कॉमन काढा. LHS इज इक्वल टू K स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 11B स्क्वेअर प्लस 9BD 11B स्क्वेअर प्लस 9BD ब्रॅकेट कॅन्सल झाली. देअरफॉर LHS इज इक्वल टू K स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. LHS is equal to K square, that is equation 1. LHS आपल्याला आहे K स्क्वेअर. आता ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा, पुढचं सांगतो. आता RHS घ्यावा लागेल. RHS इक्वल टू RHS इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 3AC अपॉन B स्क्वेअर प्लस 3BD. पुटअप करा व्हॅल्यूच्या A अँड C. RHS इज इक्वल टू A म्हणजे BK स्क्वेअर प्लस 3 इंटू BK into DK divided by B square plus 3BD. Therefore, RHS is equal to B square K square plus 3BD K square divided by B square plus 3BD. Therefore, RHS is equal to K square common kada.
के स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस 3BD अपॉन बी स्क्वेअर प्लस 3BD पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होईल ही दोन्ही. देअरफॉर RHS इज इक्वल टू के स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. या एची आणि बीची सीची गरज पडते. ए इज इक्वल टू BK, सी इज इक्वल टू DK. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 1 and 2 वरून काय दिसतंय आपल्याला, LHS इज इक्वल टू RHS. दोन्हींची व्हॅल्यू के स्क्वेअर आली आहे, LHSची पण आणि RHSची. मग परत लिहा 11A² प्लस 9AC डिवाइड बाय 11B² प्लस 9BD इज इक्वल टू A² प्लस 3AC अपॉन B² प्लस 3BD आणि पुढे हेन्स प्रूव्ड. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलं. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. Second example, under root A² plus 5C² upon B² plus 5D² is equal to A upon B. ओके, त्याची व्हॅल्यू पुटअप करा. LHS घ्या. LHS इज इक्वल टू अंडर रूट A² प्लस 5C² अपॉन B² प्लस 5D² इज इक्वल टू अंडर रूट एची व्हॅल्यू टाका BK² प्लस 5DK² अपॉन B² प्लस 5D² इज इक्वल टू अंडर रूट B² K² प्लस 5D² अपॉन B² प्लस 5D². K² कॉमन काढा. K² इंटू ब्रॅकेट B² प्लस 5D² डिवाइडेड बाय B² प्लस 5D². ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट कॅन्सल झाली. देअरफॉर LHS इज इक्वल टू LHS इज इक्वल टू आता फक्त K² शिल्लक राहिला आणि K² स्क्वेअर रूट काय होणार आहे K. दॅट इज इक्वेशन 1. नाव सेकंड RHS इज इक्वल टू A अपॉन B इज इक्वल टू A म्हणजे BK आणि अपॉन B आणि B कॅन्सल म्हणजेच K. देअरफॉर RHS इज इक्वल टू K. इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, from equation 1 and 2, LHS is equal to RHS. Under root upon B² plus 5D² is equal to A upon B, hence proved.
ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. यातला थर्ड क्वेश्चन आपण बघूया. ओके, LHS is equal to a square plus ab plus b square upon a square minus ab plus b square. व्हॅल्यू पुटअप करा. ए म्हणजे बी के स्क्वेअर प्लस बी के इंटू बी प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर म्हणजेच बी के स्क्वेअर मायनस ए म्हणजे बी के आणि बी मायनस बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, ए म्हणजे बी के प्लस ए बी के इंटू बी. ओके, प्लस बी स्क्वेअर बी के इंटू. ओके, सिम्प्लिफाय करूया, काय होतं ते बघूया. बी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर के प्लस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी स्क्वेअर के स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर के प्लस बी स्क्वेअर. सगळ्या ठिकाणी बी स्क्वेअर कॉमन निघतोय. बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट के स्क्वेअर प्लस के प्लस 1 डिवाइडेड बाय बी स्क्वेअर इंटू के स्क्वेअर मायनस के प्लस 1. आता हा बी स्क्वेअर कॅन्सल झाला. देअरफॉर LHS इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं, के स्क्वेअर प्लस के प्लस 1 डिवाइड बाय के स्क्वेअर मायनस के प्लस 1. इक्वेशन नंबर 1. आता RHS कन्सिडर करूया. RHS इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस सी डी प्लस डी स्क्वेअर डिवाइडेड बाय सी स्क्वेअर मायनस सी डी प्लस डी स्क्वेअर. देअरफॉर RHS इज इक्वल टू सी म्हणजे डी के स्क्वेअर प्लस डी के इंटू डी प्लस डी स्क्वेअर डिवाइडेड बाय डी के स्क्वेअर मायनस डी के इंटू डी and plus d square. Therefore RHS is equal to d square k square plus d square k plus d square divided by d square k square minus d square k plus d square. Therefore RHS is equal to d square common काढा, k square plus k plus 1 divided by d square into bracket k square minus k plus 1 d square cancel. RHS is equal to k square plus, ठीक आहे नंतर घेऊ आपण ते, एवढं कंप्लीट करा. ते कंप्लीट करा अगोदरचं, व्हिडिओ पॉज करा.
ठीक आहे, इथे हे लिहायला जागा आहे, लिहून टाकू. देअरफॉर RHS इज इक्वल टू के स्क्वेअर प्लस के प्लस 1 अपॉन के स्क्वेअर मायनस के प्लस 1 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 इथलं फक्त हे पुसतो. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. LHS आणि RHS सारखे आल्या. हे पुन्हा लिहिलं आणि शेवटी म्हटलं फक्त हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 9 पर्यंत कंप्लीट केलं आहे. पुढचे अजून 4 क्वेश्चन आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये ते बघूया. ओके. आणि रोजच्या रोज होमवर्क कंप्लीट करा. बरेच कंप्लीट करत नाही आहेत. ठीक आहे. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. ओके, थँक्यू.